ना स्पर्धक मित्र मैत्रिणी सर्वांले सप्रेम जय भीम है ना कसं होईल कसं होईल का ना वरून इकॉनॉमीचा विषय आहे याच्या भरोशावरच जीवन आहे इकॉनॉमी नाही तर जीवन नाही किती त्रासदायक असो समजत नसन तरी पैशाचा हिशोब समजत नसन तरी पैसे कमवावे लागतील पैसे नाही कमवा लागतील तर पैशाच्या स्वरूपात दुसरं कमवा लागल म्हणजे चौरस्त्यावर भीक मागावं लागल नाही ते मागितली तर मरून जाऊ मरासाठी चालव पण जगून जगून मरायचे आहे बरोबर आहे म्हणून इकॉनॉमी शिकणं गरजेचं आहे शिकान नाही तर पिकान नाही आणि पिकान नाही तर टिकान नाही टिकासाठी आपल्याला झटावं लागल ठीक आहे तर आजच्या कीर्तनाचा विषय कारण कीर्तन आवडतं तुम्हाला है ना आजच्या कीर्तनाचा विषय आहे है ना पैशाचा संख्यात्मक सिद्धांत बाबा तुम्हाला इंग्रजी समजे नाही म्हणून मी मराठीत वाचून येतो प्रयत्न करतो आता तुम्ही म्हणता मराठी बी समजे नाही आता का उर्दू सांगू तुम्हाला है ना का समजे नाही माहित नाही पण पैशाचा संख्यात्मक सिद्धांत क्वांटिटेटिव्ह है ना थिअरी ऑफ मनी बाबा मला बी इंग्रजी येत नव्हती इंग्रजीचा ई येत नव्हता पण करता क्या ना मरता क्या दिसलं इंग्रजी शिकणार नाही तर मरून जाईल मराले काही जन्मलो नव्हतो जगाले थोडा वेळ तरी जन्मलो होतो म्हणून शिकलो बाबा इंग्रजी शिकलो म्हणून पिकलो आता तुम्हाला बी थोडं थोडं शिकावं लागेल क्वांटिटेटिव्ह थिअरी ऑफ मनी बघून घेऊया काय आहे ठीक आहे तर आता तुम्हाला सांगितलं पैसा नसन तर जगू शकत नाही जेवढा पैसा असन तेवढे तुम्ही जगान जेवढा कमी पैसा असन तेवढे कमी जगान म्हणजेच कसं तर पैसा असन तर सुबत्ता असन उद्या असं समजा की तुम्हाला झाला कोरोना होऊ नको है ना आजकाल प्रायव्हेट मध्ये बिल लागते 4 लाख आता तुमच्या जवळ असन तर चांगल्या हॉस्पिटलात जाण नसन तर बापू कुठं तरी फेकले रान म्हणजे पैसा किती महत्वाचा आहे पैसा म्हणजे जीवन झालं आहे आणि म्हणून पैसा अत्यंत महत्वाचा होऊन बसला आहे मग हा पैसा जितका वाढला तितके नखरे वाढते पैसा जितका वाढला तितके नखरे वाढते आणि जसा कमी झाला नखरे कमी होते पण आमचे दोस्त लोक पैसा नसताना बी लई नखरे करते ना आहे का नाही ना माय बापाला सांगते मी पुढं पैसा आणणाराचा ऑफिसर झाला आता नखरे झेल आहे ना आता कोणी कोणी झोपून असतील माय बापाला उठणं गा लेक्चर सुरू झालं तो म्हणा होऊ दे त्याला का करायचे आहे मला झोपू दे नाही तर पाय मी सांगतो बरोबर आहे म्हणजेच काय बिना पैसा नाही माज होऊ शकते पण कामाचा राहत नाही पैशाचा माज कसा तर जसे जसे पैसे वाढले तशा तशा गरजा वाढल्या पैसे कमी झाले गरजा आपोआपच कमी होते झक मारून होते कमी मग पैसा वाढला का गरजा वाढते आणि गरजा वाढते म्हणून पैसा खर्च करतो पैसा जेवढा खर्च करतो तेवढी मागणी वाढते मागणी जेवढी वाढते मागणी ज्याची वाढते त्याचे भाव वाढते का नाही भाव आता तुमच्यापैकी कोणाला जर खूपच गिनत असतील पुट्टे खूपच गिनत तो भाव वाढते बा मला वेळ नाही म्हणते है ना आणि दुसऱ्या दिवशी पासून फोन गेले नाही काळ कुत्र विचारतो म्हणते अबे कुठे आबे मी जाऊन बे मेलो नाही ना असं म्हणते बरोबर आहे म्हणजेच काय तर जसं जसं डिमांड वाढते जशी जशी मागणी वाढते तसा तसा भाव वाढते
तसा तसा काय वाढते? किंमत, भाव वाढते. म्हणजेच मागणी कशाच्या भरोश्यावर वाढल? तुम्ही तर मागत राहता म्हणा, ऐका नाही. मागणी कशाच्या भरोश्यावर वाढल? जर पैसा असेल तर. पैसा नसेल तर मागणी वाढत नाही. तुम्ही म्हणा सर आम्ही तर रोजच मागत राहतो, आमच्याजवळ पैसा नाही तरी. पण तुमच्या मागण्या कोण पूर्ण करते? तुमचे मायबाप. सगळे नखरे झेलते. आज मला चिकन पाहिजे तरच मी अभ्यास करेन. घे बाबा, आणलं मायनं चिकन. दुसऱ्या दिवशी मटन. घे रे बाहेर फुगत आहे फक्त, पण चिकन मटन रोजच पाहिजे म्हणते, नाही तर कोरोनानं मरून जाईल म्हणते मी. बरोबर आहे? म्हणजेच काय तर तुम्ही नाही जरी खर्च करत असाल तर तुमची गरज कोण भागवते? तुमचे मायबाप भागवते. कशाच्या भरोश्यावर? पैशाच्या भरोश्यावर भागवते. म्हणजेच काय, पैसा जसा जसा वाढेल तशी तशी किंमत वाढेल. पैसा जसा जसा वाढते तशी किंमत वाढते. म्हणजेच काय, आज 10 रुपयाला जी वस्तू आहे है ना, 10 रुपये त्याच्याजवळ आहे म्हणून 10 रुपयाची वस्तू आहे. उद्या जर याला 11 रुपये आणला तर तीच वस्तू 11 रुपयाची व्हायला. खिशात जेवढे पैसे दिसले तेवढे. कारण पैसा टिकत नाही असा शब्द वापरतो आपण. पैसा टिकत नाही, असा मुठ्ठीमध्ये टिकत नाही, असा भरकन निघून जातो है ना. वाळू सारखा म्हणते ना, वाळू सारखा भरकन निघून जाते. पैसा टिकत नाही, माणसं टिकतात. म्हणून माणसं कमवायचे, पैसा बी कमवायचे, पण माणसं कमवायचे. असो, फिलॉसॉफीचा नाही लेक्चर. पण जितके पैसे वाढले तुमचे तितकी वस्तूची किंमत वाढत जाते. किंबहुना जितका पैसा आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात किमती वाढत जातात. का? कारण की किमती ज्या आहेत त्या उपभोक्ताच्या बिहेवियरवर आकलित असतात. कन्झ्युमरच्या बिहेवियरवर आकलित असतात, अंदाजित असतात. अंदाजित म्हणजे पहिल्या दिवशी एक ग्राहक आला, मला ब्रेड पाहिजे म्हणे, 10 रुपयाचा ब्रेड. तर 10 रुपये घेऊन आला. एक माणूस आला, 10 रुपये घेऊन आला आणि ब्रेडचा पुडा ठेवला, पुडा त्यानं देऊन टाकला, 10 रुपये घेतला. दुसऱ्या दिवशी त्याला 2 माणसं येताना पाहिलं, ब्रेडाचा मात्र एकच पुडा होता. एक पुडा होता तर तो लगेच दोघं जण आले, वेळ म्हणते दोघं आले, आता तर भाव वाढवतोच चालेल म्हणते. मग लगेच तो म्हणते 10 रुपयाचा नाही, हा 12 रुपयाचा हो. तो दुसरा म्हणते भैया कालच तर तू 10 रुपयाचा दिलास ना, मी 10 रुपये घेऊन आलो. म्हणे नाही, भाव वाढले. आज तुम्हाला माहित नाही म्हणे केवढं काय, केवढं ब्रेडचा याच्यासाठी काय माहित आहे का म्हणे, केवढं करावं लागते. आणि आज हाताने खुंदावं लागते है ना. मग त्याला असं 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 करावं लागते. आणि मग ते धरून बेकरी तर केवढी गरमी राहते म्हणते, मग ते करावं लागते. आज जास्तच गरमी होती म्हणते, भाव वाढले. अच्छा भाव वाढले, 12 रुपयाचा. म्हणते बे मा खिशात 10 रुपये. दुसरा म्हणते मा खिशात आहेत 12 रुपये, दे 12 रुपये. 12 रुपयाला पुडा घेऊन गेला, हा तोंड पाहत राहिला. तिसऱ्या दिवशी 3 माणसं आली, चौथ्या दिवशी 4. भाव वाढत है ना. 5व्या दिवशी काळा कुत्रा राहिला, हा पाहतच आहे ब्रेड कडं, येईन बा. कोणीच नाही आला तर जो येईन त्याला बापू घेऊन जा ना 10 रुपयाचा. तो हटगा नाही पाहिजे, अरे घेऊन जाऊ का 5 रुपयाचा. अगं हट नाही पाहिजे, अगं घेऊन जाऊ का 2 रुपयाचा. बरोबर आहे. भाव कमी कमी कमी. मागणी नाही तर भाव नाही. आणि मागणी जशी जशी वाढेल तर भाव वाढत जाईल. मागणी केव्हा वाढते? पैसा आला की मागणी वाढते. ही जी आहे पैसा, लक्षात घ्या है ना. पैसा आणि त्याच्या सोबत असलेला किंमत वाढ, याचं गणित सांगायचं जे काम होतं ते कशामध्ये आहे? क्वांटिटेटिव्ह थिअरी ऑफ मनी. पैशाचं संख्यात्मक सिद्धांत. हा संख्यात्मक सिद्धांत हा दोघांचं सूत्र सांगतो. पैसा आणि किंमत वाढ, ह्या दोघांचं सूत्र सांगायचं जे काही सिद्धांत आहे तो सिद्धांत म्हणजे पैशाचा संख्यात्मक सिद्धांत. शब्द आहे संख्यात्मक. शब्द काय आहे? संख्यात्मक. मग संख्यात्मक हा शब्द आहे तर हा कशाशी रिलेटेड असेल? तर हा रिलेटेड असेल मनी. पण मनी जो आहे, पैसा जो आहे तो कुठे आहे? मार्केटमध्ये असला पाहिजे. म्हणून याचा सप्लाय, पैशाचा पुरवठा.
पैशाचा जो पुरवठा आहे है ना, हा पैशाचा पुरवठा कसा आहे त्या आधारावरच आपल्याला काय दिसतंय, प्राइस लेवल वाढलेली किंवा कमी झालेली दिसते. हा दोघांचं गुणोत्तर क्वांटिटेटिव्ह थिअरी मध्ये काढल्या जातं. याची जी सुरुवात आहे क्लासिकल याची जी सुरुवात आहे ती निकोलस कोपर्निकस जे आहे, सालाबांका स्कूल ऑफ थॉट आहे. मी थिंकर्स वगैरे यासाठी सांगतोय कारण तुम्हाला स्पेसिफिक स्पष्टपणे है ना, फोर्थ पेपरला थिअरी असा शब्द वापरलेला, सिद्धांत असा शब्द वापरलेला है ना. असं जर वापरलं असतं की क्वांटिटेटिव्ह इम्पॅक्ट ऑफ मनी, संख्यात्मक परिणाम पैशाचा, असं वगैरे वापरलं असतं तर थिअरीची गरज नाही. तुम्हाला जनरल समजायचं होतं, सर्वसामान्य. बघा जीएसचा पेपर आहे पण हा फोर्थ पेपर एमपीएससीने एक थोड्याशा स्पेशलाइज लेवलवर बनवलेला आहे, इकॉनॉमीच्या अँगलनी बनवलेला आहे. जसं काही आपलं थिअरॉटिकल इकॉनॉमी आहे तसा बनवलेला आहे, काही एलिमेंट टाकले. म्हणून इथे मी काही थिंकर्स सांगतो. ओके, निकोलस कोपर्निकस जो आहे एक 18व्या शतकातला, सालामांका स्कूल ऑफ थॉट त्याचं स्कूल जे होतं त्यांनी निर्माण केलं. हा काय म्हणतो, युरोपियन ज्या कंट्रीज होत्या ह्या युरोपियन कंट्रीमध्ये यांनी एक्सप्लोर केलं होतं, जग मायग्रेट होत होते है ना, नवीन नवीन जग शोधत होते. नवीन जग म्हणजे आपल्या भारतासारखे जग वगैरे शोधले, नवीन देश शोधले, नवीन प्रदेश शोधला आणि त्या नवीन प्रदेशातून नवीन देशातून लूट केली. आणि लूट कशाची, तर आपल्याला दिसतं सोनं आणि चांदीची लूट केली. त्यावेळेला सोनं आणि चांदीचे नाणे है ना, पंचमार्क कॉइन तयार व्हायचे आणि युरोपमध्ये जे नाणे आहेत तिथे सोन्याचं आणि चांदीचं प्रमाण कमी होतं. जे रेअर होतं, जे डिअर होतं, जे दुर्मिळ होतं त्याचे नाणे तयार केले आणि त्यानुसार इकॉनॉमी सुरू झाली होती. आता नवीन सोनं आणि चांदी मिळायला लागलं तर निकोलस कोपर्निकस काय म्हणतोय की नवीन जे सोनं चांदी मिळायला लागलं त्यामुळे रुपयाची म्हणजे तिथल्या करन्सीची किंमत घसरली. काय म्हणतो, सोनं आणि चांदी नवीन मिळायला लागलं म्हणून तिथल्या करन्सी, तिथल्या नाण्याची किंमत घसरली. तिथल्या नाण्याची किंमत घसरली म्हणजे कसं, तर अधिकाधिक सोनं आणि चांदी मिळायला लागलं म्हणून अधिक जे आहे अधिकाधिक नाणी तयार व्हायला लागली, नाण्यांची संख्या वाढायला लागली. ज्यांची संख्या वाढली त्यांची किंमत कमी होते. इकॉनॉमीमध्ये, पॉलिटीमध्ये नाही, डेमोक्रेसीमध्ये ज्यांची संख्या वाढली त्यांचा भाव वाढते. तुम्हाला माहिती आहे, व्होट बँक असते, बरोबर आहे. आपण इकॉनॉमीच्या कॉन्टेक्स्टमध्ये बोलतोय की अधिकची नाणी व्हायला लागली, नाणी अधिकची व्हायला लागली म्हणून त्याची जी मूल्य आहे ते मूल्य कमी व्हायला लागलं. कसं कमी व्हायला लागलं की जी वस्तू उदाहरणार्थ 10 रुपयाला भेटत होती आता अधिक पैसे आले म्हणून बाजारात भाव वाढला, तीच वस्तू आता 11 रुपयाला भेटायला लागली, 10 रुपयाला किंमत राहिली नाही. म्हणजे रुपयाचं मूल्य घसरतं. रुपयाचं मूल्य केव्हा घसरतं असं म्हणतो का निकोलस कोपर्निकस, मूल्य तेव्हाच घसरतं जेव्हा त्याची संख्या वाढायला लागते. ज्यांची संख्या वाढेल त्यांचं मूल्य घटेल, ज्यांची संख्या कमी होईल त्यांचं मूल्य वाढेल. असा जो एलिमेंट आहे तो सांगितला पहिल्यांदा आणि त्यांनी सूत्र मांडलं. त्यांनी सूत्र हे मांडलं की जसं जसं मनी सप्लाय, जसा जसा मनी सप्लाय पैशाचा पुरवठा होत जाईल तशी तशी किंमत वाढत जाईल. पैशाचा पुरवठा 1 पटीने वाढला तर किंमत सुद्धा 1 पटीने वाढेल. हा जर दुप्पट झाला तर हा सुद्धा दुप्पटीने वाढेल. असं जे काही होत राहील
म्हणजे त्याचं असं म्हणणं होत आहे दोघांचं समान गुणोत्तर आहे, या आधारावर हे निर्भर आहे. बाजार व्यवस्था जी आहे हे पैशाच्या पुरवठ्यावर निर्भर आहे. इथे पैशाचा पुरवठा जो म्हटला आहे तो केवळ करन्सी इन सप्लाय असा शब्द वापरलेला आहे. करन्सी इन सप्लाय, नाण्याचा पुरवठा, केवळ नाण्याचा पुरवठा एवढाच कॉन्सेप्ट विचार केला. इथे काय गणित धरलं, इथे एकदमच बेसिक गणित धरलं की जेवढं कमवलं तेवढं उधळलं, जेवढं कमवलं तेवढं उधळलं, ही जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला इथे ठेवला आणि त्या आधारावर ही थिअरी बनवली. ही बेसिक थिअरी जी आहे, बेसिक थिअरी त्याच्यानंतर 1920-30च्या दरम्यान है ना थोडीशी खुल्ली फुल्ली प्रफुल्लित झाली है ना, एक्सपांड करण्यात आली. आणि फिशर जो आहे, फिशर ह्या शास्त्रज्ञांनी त्याला प्रॉपरली एस्टॅब्लिश केलं. आणि जेव्हा एस्टॅब्लिश केलं तेव्हा ह्या थिअरीला म्हणायला लागलं ट्रान्झॅक्शन, ट्रान्झॅक्शन थिअरी. कोणती थिअरी म्हणायला लागले, ट्रान्झॅक्शन थिअरी, व्यवहार. बरोबर आहे का शब्द, व्यवहार थिअरी किंवा व्यवहार अप्रोच म्हणजे व्यवहार दृष्टिकोन हा निर्माण झाला फिशरचा है ना. फिशरने हा एस्टॅब्लिश केला. मिसे होता, आपला जॉन स्टुअर्ट मिल होता, ही जी थिंकर्स आहेत हे थिंकर्सने काय एस्टॅब्लिश केला, ट्रान्झॅक्शन अप्रोच. क्वांटिटेटिव्ह थिअरी ऑफ मनीचा पहिला अप्रोच हा क्लासिकल अप्रोच आहे है ना. ठीक आहे. हा ट्रान्झॅक्शन अप्रोच काय आहे हा फॉर्म्युलाने आपण समजून घेऊ. ट्रान्झॅक्शन अप्रोच जो आहे तो म्हणतो MV इज इक्वल टू PT. MV इज इक्वल टू PT. M म्हणजेच मनी सप्लाय, पैशाचा पुरवठा. V म्हणजे वेलोसिटी ऑफ सर्क्युलेशन ऑफ मनी, पैशाच्या अभिसरणाची, अभिसरण पैशाच्या अभिसरण, पैशाच्या अभिसरण म्हणजे प्रसारण है ना, इकडे तिकडे जाणं. पैशाच्या अभिसरणाची गती इज इक्वल टू प्राइस लेवल, किंमत, वस्तूंची किंमत काय असेल, आणि ती म्हणजे ट्रान्झॅक्शन. आपण व्यवहार पाहिला, ट्रान्झॅक्शन म्हणजेच काय, प्रत्यक्षात, प्रत्यक्षात वस्तूंचा व्यवहार, प्रत्यक्षात वस्तूंचा व्यवहार है ना. MV इज इक्वल टू PT हा फॉर्म्युला दिला. त्याचं असं म्हणणं आहे पैसा जो आहे त्याचा पुरवठा आणि किती गतीने तो पैसा फिरतो त्याची गती है ना. त्याच्यानंतर जर हे बघितलं ते कसं होतं, समसमान होतं, प्राइस लेवल आणि ट्रान्झॅक्शन ऑफ गुड्स. आता त्याचं म्हणणं कसं आहे फिशरचं, फिशर असा म्हणतो की इन शॉर्ट टर्म, इन शॉर्ट टर्म म्हणजे 2 महिने 10 महिने 1 वर्षाकरता, शॉर्ट टर्म 5 वर्ष 10 वर्ष याच्याकरता नाही, लॉंग टर्म नाही. इन अ शॉर्ट टर्म पिरियड, लघु कालावधीमध्ये हा जो आहे व्हेलॉसिटी ही नेहमी कॉन्स्टंट असते, स्थिर असते. तो व्यक्तींच्या रॅशनल बिहेवियरवर विचार करतो. तो हा विचार करतो की लोक खर्च करण्याचा एक पॅटर्न बनवतात, उगाच उधळपट्टी करत नाही. एक पॅटर्न असतो आणि त्याच्यानुसार वेलोसिटी असते, त्याच्यानुसार गती असते. म्हणजे उदाहरणार्थ की माणूस रोजच्या दिनचर्या डेली नीड्स ठरलेला आहे है ना, की बाबा एक दुधाचा पॉकेट
1 लिटरचा असेल तर 1 लिटरचा, एक ब्रेड है ना 10 रुपयाचा असेल तो किंवा बिस्किट है ना, त्याचा तंबाखू, त्याचा गुटखा, बिडी, जे काय ते ठरलेला आहे पॅटर्न, आणि तेवढाच तो रोज खर्च करतो. त्या पॅटर्नमध्ये क्वचितच बदल होतो, तो लॉंग टर्ममध्ये बदल होतो. असा नाही करत तो आज 1 लिटर दूध घ्यायला गेला, दुसऱ्या दिवशी 2 लिटर दूध पाहिजे. एखाद्या वेळेस होईल पाहुणे आले म्हणून, पण रोजच होईल का? दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी 10 लिटर दूध, असा राहील का? असा बिहेवियर राहणार, त्याचा फिक्स राहील. म्हणजे सप्लाय शॉर्ट टर्म मध्ये जो आहे तो असा फिक्स राहील. त्यामुळे वेलॉसिटी कशी राहील? कॉन्स्टंट. केव्हा राहील कॉन्स्टंट? ते पण महत्वाचं आहे. तो म्हणतो कोणत्या कंडिशनला? तर तो म्हणतो फुल एम्प्लॉयमेंट. फुल नाही, तुमचे एम्प्लॉयमेंटची प्रोसेस फुल आहे. फुल FWL. तुम्ही मूर्ख बनत आहात, चालूच आहे. परीक्षा पोस्टपोन होत आहे, बरोबर. हे बंद झालं, परीक्षा पोस्टपोन होतच आहे, चालूच आहे, बरोबर आहे. तर तुमचं एम्प्लॉयमेंट फुल. आपण कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये? इकॉनॉमीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये बघतो. थोडा पैसा असेल मग तेवढी मागणी होती, मागणी झाली की पुरवठा होतो. ओके. मग जेवढी मागणी राहील, ही मागणी निर्माण करते MV, तेवढी किंमत राहील. म्हणजे पैशाचा सप्लाय डबल झाला की किंमत डबल, बरोबर आहे. आणि जो वस्तू आहेत त्या पण तेवढ्या याच्याने वाढत जातील. म्हणजे तो काय म्हणतो? म्हणजेच तो काय म्हणतोय की व्हॅल्यू ऑफ मनी, पैशाचं मूल्य इक्वल टू, पैशाचं मूल्य इक्वल टू व्हॅल्यू ऑफ ऑल गुड्स ट्रान्झॅक्टेड. सर्व ज्या वस्तू आहेत ज्याचा व्यवहार झालाय, खरेदी विक्री झाली आहे, त्या सर्वांचं मूल्य म्हणजे पैशाचं मूल्य असं तो इक्वल करतो. आणि त्याचं असं म्हणणं आहे हे गुणोत्तर निरंतर सुरू राहतं. जेव्हा ह्या गुणोत्तरामध्ये गडबड होते, काय म्हणतो तो? जेव्हा ह्या गुणोत्तरामध्ये गडबड होते तेव्हा काय होते? तेव्हा 2 प्रक्रिया होतात. एक तर होते इन्फ्लेशन, किंमत वाढ होते, किंवा दुसरं होते डिफ्लेशन, किमती कमी होतात. म्हणजे एकतर भाव वाढ होईल किंवा किंमती घसरतील, बरोबर आहे. कसं बघा, से एक्झाम्पल, 10 रुपये खिशात आहेत एका व्यक्तीच्या, तर वस्तू जी मागेल ती 10 रुपयाची होईल. आयडियली आयडियल वस्तू ही 10 रुपयाची. याच्या खिशात जर 5 रुपये असेल तर वस्तू 10 रुपयाची विकल्या जाणार नाही. त्यामुळे त्या वस्तूची किंमत कुठपर्यंत आणावं लागेल? त्या वस्तूची किंमत 5 रुपयापर्यंत आणावं लागेल, है ना. असा दुकान खोलून बसन का कोणी? घेऊन बसला टीव्ही, है ना. 1 लाखाचा टीव्ही आहे, 1 वर्ष झाला, 10 वर्ष झाले, 20 वर्ष झाले, ते दुकान बी खुला आहे आणि टीव्ही बी खुला आहे, विकत नाही. असं आहे का? नाही. मागणी जशी असेल त्याच्यानुसार पुरवठा होतो. हे गणित जे आहे हे फिशरने सांगितलं. ओके. परंतु फिशर काय म्हणतोय की केव्हा इन्फ्लेशन होईल? इफ एक्सेस मनी सप्लाय. केव्हा होईल? एक्सेस मनी सप्लाय. मनी सप्लाय जेव्हा एक्सेस, अतिच होईल, जेव्हा मनी सप्लाय अति होईल तेव्हा किमती वाढतील. मग मनी सप्लाय एक्सेस कोणत्या परिस्थितीत होईल बघून घेऊया. इतकं समजलं का? थोडंसं टेक्निकल आहे. कोणी नाही का? झोपले का सगळे? कठीण आहे, कठीण आहे.
पैशाच्या मुळे कमी होणे हे कशावरून ठरवले जाते? म्हणजे पैशाच्या काय पैशाच्या मुळे कमी होणे हे कशावरून ठरवले जाते? मोसमी विचारायचं म्हणजे मला कळलं नाही, मी प्रयत्न करतो तुला काय म्हणायचं ते है ना सर. पैशाच्या मुळे है ना व्हॅल्यू कसं कमी होते है ना. सोपं आहे. उदाहरणार्थ सोपं म्हणजे कसं आहे बघून घेऊया. तुमच्याकडे 25 पैसे आहेत का आता? 25 पैसे 25 पैसे कुणाकडे आहेत? 25 पैसे कुणाकडे आहेत? नाही बरोबर आहे, नाही. असं 25 पैशाची चॉकलेट भेटते का? चॉकलेट नाही बरोबर. आमच्या वेळेस भेटायची. आमच्याकडे 20 पैसे होते. 20 पैसे हे असे होते. 20 पैसे हे बघा, हे असे 20 पैसे होते आमच्या वेळात. आणि हे 20 पैशाची सुद्धा चॉकलेट मिळायची. पिपरमिंटच्या गोळ्या मिळायच्या. 20 पैशात 10 पिपरमिंटच्या गोळ्या. आता पिपरमिंटच्या गोळ्या मिळतात. त्याला तुम्ही हे म्हणता आपल्या कुठल्या ऑरेंजवाल्या बरोबर आहे. आम्ही पिपरमिंटच्या गोळ्या. आता ऑरेंजच्या जे ह्या पॉकेट 10चं ते 10 रुपयाचं भेटते. 10 रुपयाचं म्हणजे आम्ही 20 पैशाचा ज्या गोळ्या घेत होतो आता तुम्ही कितीच्या घेता? 20 पैशाला किंमत राहिली का? 20 पैशाला राहिली किंमत नाही. 20 पैशाला बिलकुल किंमत राहिली. आता 20 पैशाची वस्तू 10 रुपयाला मिळते. का असं झालं बघा? फिशर आणि निकोलस कोपर्निकसच्या नुसार का असं झालं? आधी आपल्या आईवडिलांना विचारा. म्हणजे माझी आई तर नेहमी सांगायची, तुझे वडील जेव्हा आमचं लग्न झालं म्हणे तेव्हा तुझ्या वडिलांचा पगार होता म्हणे 50 रुपये. किती होता माझ्या बापाचा पगार? 50 रुपये. आणि माझ्या बापाकडं 2 बहिणी, माय बाप, 2 भाऊ. एक भाऊ शेतावर होता तिकडे, पण हे 2 भाऊ इकडे. 2 बहिणीचे लग्न, मायबापाचं पोसणं, शेतीवरच्या भावाले खत पाणी पोहोचवणं, एका भावाचं शिक्षण, दुसरा भाऊ बदमाश होता तर त्यालाही पोसायचं. हे असा पूर्ण. आता एवढा लवाजमा 50 रुपयात 1970 एवढा लवाजमा 50 रुपयात. आता सांगा तुमच्यापैकी किती जण 50 रुपयात महिना काढू शकतात? आहे कोणी? धुरंधर बादशाह आहे का कोणी? बादशाह असा 50 रुपयात सर मी काढून दाखवतो 50 रुपयात आहे का? कोणीच नाही. मग पण माझ्या बापानं काढलं तर माझ्या बाप खूपच धुरंधर होता असा नाही ना. तेव्हा होतीच तशी परिस्थिती है ना. तांदूळ 40 पैसे 20 पैसे किलो तांदूळ. आता 40 रुपयाला भेटत नाही तांदूळ. किलोभर भेटतात का? नाही. 2 रुपयाचं तेल किलोभर आता. आणि असं घमघमीत तेल. आता तर घमघमीत चांगलं वाला तेल शोधायला गेलं तर भेटे बी नाही. सगळा भेसळ हा ना. पैसे मात्र भरपूर. आपल्याला काय दिसते याचा अर्थ काय झाला? पहिल्यांदा ज्याचा पगार होता 50 रुपये आता त्याच्या पुट्ट्याचा पगार झाला 1 लाख रुपये. पण त्याचं मोठं बोंबलते पैसेच पुरत नाही. माया बापा म्हणजे माझ्याकडं आता जर पाहिला तर किती लोक आहेत बाबा. काय ते इन बिनथिंग माय बायको जरुरी आहे. माय बायको माय 2 पोट्टे संपलं है ना. एवढूसा परिवार तरी पैसे पुरे नाही. कारण तो किराणा घ्यायला जातो बाबा तर 30,000चा किराणाच होते. आता कसं करावं गणित है ना. लक्षात आलं का? लक्षात आलं. म्हणजेच आपल्याला काय दिसते, काय गणित दिसतंय की पैसा जर वाढला तर त्याची किंमत कमी होते. परंतु पैशाची वृद्धी व्हायला पाहिजे नाही तर गडबड होते. हे मी सांगतो पुढे काय गडबड होते. ओके. पण आता लक्षात आलं का पैशाचं मूल्य कशी कमी होतं? बरोबर आहे. आता उदाहरणार्थ आपण एक सुंदर उदाहरण घेऊ है ना. इंजिनिअरिंगचे पोट्टे त्यांना माहीत असाल. पर्टिक्युलरली सिव्हिल इंजिनिअरिंगच्या पोट्ट्याला माहीत असाल. एकच पोट्टी राहील सेमडी सुमडी बरोबर आहे.
एकच पोट्टी ना बाकी सगळे पोट्टे, सेमडी सुमडी पोट्टी तरी भाव, सगळे पोट्टे आजूबाजूले का करतील बिचारे, एकच पोट्टी. बरोबर आहे, अडचण आहे ना. बरोबर आहे. तर कमी जे राहील त्याचे भाव वाढन. बरोबर आहे. जसं आपण मराठीमध्ये मन म्हणतो ना, है ना, वासरात लंगडी गाय शहाणी. गाय एकच आहे, वासर खूप आहे, लंगडी आहे पण शहाणी. म्हणजे जो कमी असेल त्याचे भाव वाढले राहतील, जो अधिक असेल त्याचे भाव कमी होतील. उदाहरण अजून आता दुसऱ्या पद्धतीने देऊ, वस्तूच्या स्वरूपात. ॲपलवाल्यानं ॲपलचे फोन ठरवले की मी ॲपलचे कमीत कमी 30-40 हजार कोटी फोन छापून देतो. कुत्रं विचारून का? कुत्रं विचारणार नाही. आपण म्हणून विवोचा फोन महाग आहे बाबा, ॲपलचा का घेतं बे म्हणून, आहे ना, साला 1000 रुपयाचा. बरोबर आहे. म्हणजे ज्याचं संख्या जास्त त्याचे भाव कमी. पण तसं अभ्यासाच्या बाबतीत करू नका, नाही तर तुम्ही म्हणा सर जास्त अभ्यास तर भाव कमी, आम्ही करूच नाही. असा नको करा बाबा. अभ्यासाच्या बाबतीत दुसरं गणित, जेवढा जास्त अभ्यास तेवढे भाव जास्त. 10 लोक विचारायला तबे सांगबे म्हणून. बरोबर आहे. परीक्षा बी विचारायला ते देणं म्हणून. परीक्षा दिले का परीक्षामध्ये बरा चांगला भेटला हुशार माणूस, नाही तर गबाड भेटतं. बरोबर आहे. तर आपल्याला काय दिसतंय, पैसा जसा जसा वाढेल त्याची संख्या तसं तसं मूल्य कमी. इज दॅट क्लिअर? लक्षात आलं? बरोबर. ठीक आहे. आता आपण जर बघितलं याच्याकडे लक्ष दिलं तर आपल्याला पहिल्या याच्यात तो काय म्हणतो, MV = PT. याच्यामध्ये तो काय म्हणतो, हा कॉन्स्टंट असेल, स्थिर असेल. कसं स्थिर असेल? शॉर्ट टर्म मध्ये, लघु कालावधी करिता. केव्हा कमी असेल? जेव्हा फुल एम्प्लॉयमेंट कंडिशन असेल, म्हणजे इकॉनॉमी छान असेल. इकॉनॉमी छान असेल, ॲब्झॉर्बिंग कॅपॅसिटी असेल. अर्थव्यवस्थेची लेबर फोर्स ॲब्झॉर्ब करायची कॅपॅसिटी असेल, मागणी करताच नोकरी मिळेल ॲबिलिटीनुसार, अशी असेल कॉल्ड फुल एम्प्लॉयमेंट. आणि ट्रान्झॅक्शन जे आहे, ट्रान्झॅक्शन जे बघितलं, हे ट्रान्झॅक्शन जे आहे एलिमेंट, हा ट्रान्झॅक्शन सुद्धा शॉर्ट टर्म मध्ये, जेव्हा फुल एम्प्लॉयमेंट असेल शॉर्ट टर्म मध्ये, हा पण स्थिर असेल, हा सुद्धा स्थिर असेल. मग या दोन्ही गोष्टी स्थिर आहेत, याला मायनस करावं लागेल. बरोबर आहे. म्हणजे फॉर्म्युला काय होईल, M = P. फॉर्म्युला काय होईल, M = P. म्हणजेच मनी सप्लाय = प्राइस लेवल, पैशाचा पुरवठा = किंमत. जेवढा पैसा तेवढी किंमत. पैसा 1 रुपया, किंमत 1 रुपया. पैसा 2 रुपया, किंमत 2 रुपये. म्हणजे जशी पैशाचा पुरवठा वाढेल तसं किंमत सुद्धा वाढेल. किंमत वाढली तर काय फायदा होईल, किंमत वाढायलाच पाहिजे. किंमत वाढली तर जो बिझनेसमॅन आहे त्याला इंटरेस्ट येईल, है ना. बिझनेसमॅन आहे ते इंटरेस्ट येईल ना. बरोबर आहे. आता उदाहरणार्थ असं गृहीत धरा, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या पोट्ट्यामध्ये शेंबडी पोरगी आहे. आता शेंबड्या पुरीले रोजच पाहतात पोट्टे, तर शेंबडी पोरगी शेंबडी राहील का? नाही, मस्त सजून वाजून येईन, भाव वाढले आहे. बरोबर आहे. तर तसाच इथे बिझनेसमॅन स्वतःला सजवण. कसा सजवण? अबे आज मी 1 युनिट तयार केलो, भाव वाढले, प्रॉफिट जास्त होते, चल 2 युनिट बनवू दे, चल 3 युनिट बनवू दे, चल 1 फॅक्टरी खोलू दे, दुसरी फॅक्टरी खोलू दे, प्रॉफिट येते. मग काय होते, सप्लाय बी वाढते. सप्लाय वाढला म्हणजे इकॉनॉमी वाढते. का? कारण की इकॉनॉमी याच्यासाठी हा रोजगार बी देते, फुल एम्प्लॉयमेंट कंडिशन करते आणि निरंतर हे सायकल सुरू राहते. परंतु सायकल ही कशी सांगते, तो व्हर्च्युअस सायकल, सुखचक्र सांगते. पण बिझनेस मात्र असा राहत नाही. बिझनेस कसा राहते, आमच्या अभ्यासासारखा, कब मन तो कभी तन. बरोबर आहे का नाही? कधी मूळ लागते तर कधी मूळच लागे नाही, कधी पीक पॉइंट तर कधी डाऊन पॉइंट, असा असते ना. बिलकुल तसाच बिझनेस असते. बिझनेस दरवेळेस असा भरभराटीस राहत नाही, तर कधी कधी कमी बी होते. बरोबर आहे.
बिझनेस पण कमी होते आणि जास्त, ज्याला आपण म्हणतो याला बूम फेज, बूम. आणि हा आहे ना बेन फेज. म्हणजेच हा आहे इन्फ्लेशनचा, किंमत वाढीचा, हा भरभराटीचा आहे, धंद्याच्या भरभराटीचा आहे, आणि हा धंद्याच्या बरबादीचा आहे. आता आपण बरबादीमध्ये आहोत कोरोनामुळं, हा ना, कोरोनामुळे बरबादीत आहोत. काऊन बरबादीत आहोत बरं? काऊन बरबादीत आहोत आपण गणित पाहूया याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये. आपण ट्रान्झॅक्शन अप्रोच पाहतो. बरबादीत काऊन आहो? कारण की हा जो आहे एम मनी सप्लाय हा कमी झाला आहे, हा कमी झाला आहे, म्हणून किमती वाढत नाही आहेत, है ना. दुकानवाले वाट पाहतात बिचारे, करून वाट पाहतात, है ना. धूळ बी पुसत नाही, आता का पुसून करू म्हणतं कोणी यायच, है ना. अत्यंत वाईट परिस्थिती झाली आहे. बऱ्याचशा वस्तूंचे भाव कमी झालेले आहेत. आता तुम्ही म्हणाल बा भाजीपाल्याचे भाव वाढले आहेत, तो वेगळा मुद्दा आहे. ऍक्टफ्लेशन आपण बघू नंतर शेवटच्या याला. ऍक्टफ्लेशन काय आहे, का वाढतो, त्याची कारण काय, ठीक आहे. तर आपल्याला काय दिसतंय, मनी सप्लाय झाला तर त्याच्यानुसार किमती सुद्धा असतात. असा सिंपल फॉर्म्युला जो आहे तो कोणी दिला? ट्रान्झॅक्शन अप्रोच. म्हणजे कोणी दिला? फिशर, मिसे, है ना, आपलं जॉन स्टुअर्ट मिल, कोपर्निकसचे सगळे पोट्टे त्यांनी. आता याची अडचण काय या अप्रोचची? त्या अप्रोचची अडचण अशी होती की हा अप्रोच नेहमी कसा बोलायचा? इमर्जन्सीची कंडिशन. किंमत केव्हा वाढन बाबा? इमर्जन्सी म्हणजे वॉर टाइम. का वॉर टाइम? कारण युद्ध जेव्हा होते तेव्हा राज्याला अधिकाधिक खर्च करावा लागतो, त्यामुळे तो पैशाची छपाई करतो. किंवा आपत्काल काही आला तर राज्याला पैसे, आता जसं गव्हर्नमेंटला आता पैसे फ्लोट करायचे, आता गरज आहे, आता सरकार काय करेल? पैसे छपाई करेल आणि घालून दे, म्हणजे एक्सेस मनी होईल. काय होईल? एक्सेस मनी होईल. तर तो किंमत वाढचा जो फॉर्म्युला सांगतो, केव्हा एक्सेस मनी? इन टाइम ऑफ इमर्जन्सी और वॉर सिच्युएशन. बरोबर आहे. आणि काही प्रमाणात तो लॉंग टर्म याच्यावर बोलतो, कारण की आतापर्यंत भाष्य जे केलं ते कसं केलं? शॉर्ट टर्मच्या याच्यावर. काही प्रमाणात तो लॉंग टर्मच्या कॉन्टेक्स्ट मध्ये बोलतो. सर्वसाधारणतः तो सांगतो किमती केव्हा वाढणार? वॉर टाइम कंडिशन मध्ये. किमती केव्हा वाढणार? वॉर टाइम कंडिशन. का? कारण की तेव्हा सरकार अधिक पैसे छापतं, कारण की वस्तू खरेदी करायच्या असतात, रणगाडे खरेदी करायचे असतात, विमानं खरेदी करायचे असतात. आता नाही का विमान खरेदी केला 8,000 करोडचा, खरं म्हणजे तो काही कामाचा नाही, पण है ना आपल्याला असं दिसते इथं इंडो चायना इश्यू दिसत आहे म्हणून इकडे विमान खरेदी सुरू झाली. मग फायटर प्लेन गेले खड्ड्यात, इकडे माया प्लेन पाहिजे. जमलं काही तर बॉम्ब बार्टिंग झाली तर मी असं वर उडून गेलो पाहिजे. असो, ठीक आहे. आपल्याला काय दिसतंय की इथे जे आहे वॉर टाइमच्या वेळात अधिक खर्च होतो. इमर्जन्सी आता जशी आली तेव्हा अधिक खर्च होतो, पैसा अधिक येतो, म्हणून किमती वाढ. ओके. परंतु जेव्हा परिस्थिती छान असते तेव्हा सुद्धा किमती वाढतात. युद्ध नसलं तरी किमती वाढतात. तर व्हॉट अबाउट द नॉर्मल टाइम? सर्वसामान्य परिस्थितीमध्ये किमती का वाढतात हे मात्र याला सांगता आलं नाही. आणि म्हणून केन्स म्हणते, केन्स भाऊ, की बापू तू तर इमर्जन्सी मध्ये सांगितलास, पण रोजमर्राच्या लोक परेशान राहतात, फालतूच्या किमती वाढतात, त्या काऊन वाढतात ते सांग. तो म्हणते मला नाही माहित भाऊ, तुला एवढं वाटतं तू सांग. म्हणून मग आपल्याला काय दिसतंय की एक नवीन अप्रोच तयार झाला, कॉल्ड ॲज अ कॅश बॅलन्स अप्रोच. कुठला अप्रोच तयार झाला? कॅश बॅलन्स अप्रोच. म्हणजे रोख, अजून काय रोख शिल्लक दृष्टिकोन. रोख शिल्लक दृष्टिकोन, हा दृष्टिकोन तयार झाला. हा
दृष्टिकोन जो आहे अशा थिंकरने बनवला जे कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये होते आणि म्हणून याला कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी अप्रोच असं सुद्धा म्हणतात है ना. कॅश बॅलन्स अप्रोच किंवा कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी अप्रोच असं म्हणतात. आता हा जो आहे कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी अप्रोच हा केन्सच्या अनुयायांनी मांडला है ना. कोण कोण होतं थिंकर पाहून घेऊ, मी सांगून देतो, माहित राहिलं पाहिजे तुम्हाला थिंकर है ना. थिंकर होता मार्शल पिगो, मार्शल पिगो आणि केन्स भाऊ जो आहे है ना, केन्स. हे तीन आपल्याला दिसतात. हे तीन थिंकर्स होते कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी अप्रोच मध्ये किंवा कॅश बॅलन्स अप्रोच मध्ये. बघून घेऊया आपण काय आहे एक्झॅक्टली कॅश बॅलन्स अप्रोच. कॅश बॅलन्स अप्रोच आधी कुठला पाहिला होता आपण, ट्रान्झॅक्शन अप्रोच, बरोबर आहे. आता ट्रान्झॅक्शन अप्रोचचा फोकस कशावर होता, तर तो म्हणतो पैशाचा पुरवठा. परंतु मनुष्य जो आहे तो शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म याच्यामध्ये जो प्ले करतो तो नॉर्मली दोन अँगलने रॅशनल याच्याने प्ले करतो. कसा, तर जो मनुष्य आहे हा ह्युमन बीइंग दोन एलिमेंट यूज करतो. एक म्हणजे तो एक्सपेंडिचर करतो. मनुष्य आहे तर त्याला खर्च करायची इच्छा होते, खर्चाळू प्राणी आहे, मागणी करतो, मागणी करायची त्याची सवय आहे, मागे आहे, तो नुसता मागत राहतो, दुसरा काहीच जमे नाही. परंतु हा समजदार सुद्धा आहे, मागताना तो दुसरी गोष्ट म्हणजे सेविंग पण करतो. का, तर मनुष्याला माहित आहे त्याचं जीवन हे अनसर्टन आहे. माहित आहे ना, फक्त विद्यार्थ्यांना माहित नाही की आपलं जीवन अनसर्टन आहे म्हणून बिंदास्त राहील है ना, बिंदास्त, काही टेन्शन नाही. अनसर्टनटी जो समजू शकतो, अस्थिरता आहे जीवनात तो समजू शकतो, तो सजग असतो. आणि तो जेव्हा सजग असतो तो त्या अनसर्टनटी जी अस्थिरता राहणाऱ्या किंवा भविष्यात येणार त्याच्यासाठी आधीच प्रिपेअर असतो थोडासा. आता बघा, इन जनरल आपल्याला असं दिसतं आपल्या घरी सर्वात सजग जर कोणी व्यक्ती असेल तर ती आपली आई, बरोबर आहे. आपली आई जी आहे, बाप नसते, बाप तर बेवडा असतं बऱ्याच वेळा है ना. आई जी आहे बहुतांशी घरातली आई, ऑलमोस्ट घरातली आई सहसा नवीन आया नाही, नवीन आया तर उधळपट्टी करणार आहे, खऱ्या परंपरागत आया ज्या है ना, ह्या आया खऱ्या अर्थाने रॅशनल ह्युमन बीइंग है ना. इकडे नवऱ्यानं काही पैसे दिले दळणारे तर त्या दळणातले पैसे राखून ठेवते, जमा करून ठेवते. कशासाठी, इमर्जन्सीसाठी. तर इमर्जन्सीसाठी सेविंग आवश्यक आहे. कशासाठी आहे, इमर्जन्सी, फॉर सेविंग, फॉर द कन्व्हिनियन्स, सुलभतेसाठी अँड फॉर द सिक्युरिटी, सुरक्षिततेसाठी, अडचणीच्या वेळात कामी पडायला पाहिजे, बरोबर आहे. त्यासाठी म्हणून आपल्याला काय दिसतंय, मनुष्य हा सातत्याने थोडा पैसा काढून ठेवतो. 100 रुपये जर त्याची कमाई असेल तर 100 रुपयातले किमान 10 रुपये तो बाजूला काढून ठेवतो, त्याला पाहत नाही. एक तर आजकाल आपण बँकेत ठेवतो, FD ठेवतो, नाही काही तर माय आपली जी आहे ते घरात अशी लपवून ठेवतो आणि मग इमर्जन्सीच्या वेळात आपल्याला ते पैसे उपलब्ध करून देते, बरोबर आहे. तर म्हणजेच काय, जेवढा आला तेवढा खर्च केला असा आहे का. ट्रान्झॅक्शन अप्रोच काय म्हणतो, पैसा आला पैसा गेला, बरोबर आहे. तर पैशाचा पुरवठा जो आहे तो ट्रान्झॅक्शन अप्रोच सांगतो, त्यामधला हा सेविंग पार्ट तो सोडून देतो. हा जो सेविंग पार्ट आहे हा ऍड कोणी केलेला आहे, कॅश बॅलन्स शब्दच आहे. कॅश बॅलन्स, रोकड जी आहे ती शिल्लक ठेवलेली आहे, त्याचा परिणाम पडतो. एक व्यक्ती किती सेविंग करतो, सेविंगची हॅबिट कशी आहे आणि खर्चाची प्रक्रिया कशी आहे, खर्चाची सवय कशी आहे, याचं गुणोत्तर म्हणजेच कॅश बॅलन्स अप्रोच.
इज दॅट क्लिअर? आणि म्हणून सेव्हिंग जो आहे तो हा के सेव्हिंग रिफ्लेक्ट करतो आणि मग आपलं सूत्र बदलून जातं. ओके, म्हणजेच काय तर पैशाचा पुरवठा हा कॅश बॅलन्स अप्रोच मध्ये चेंज करू है ना. मागणीचा पैसा किंवा पैशाची मागणी किंवा मागणीचा पैसा डिमांड मनी याच्यावर फोकस करतो. डिमांड मनी जे आहे, डिमांड मनी मीन्स मनी सप्लाय प्लस सेव्हिंग, हा टोटल जो होतो दॅट इज द डिमांड मनी. आणि याचं जे गुणोत्तर आहे ते गुणोत्तर कसं परिणामकारक करतं ते आता आपण बघू. लक्षात आलं दोन मधला फरक? तुम्हाला विचारू शकतात है ना. ट्रान्झॅक्शन अप्रोच मध्ये मनी सप्लाय बघतो आणि कॅश बॅलन्स अप्रोच मध्ये डिमांड मनी हा एलिमेंट बघितल्या जातो. आता आपण कॅश बॅलन्स अप्रोचला थोडंसं ब्रीफली फॉर्म्युल्याच्या याच्यात समजूया. फॉर्म्युला मी लिहितो. ओके, फॉर्म्युला काय आहे? P is equal to M upon KR. आता फॉर्म्युला बदलला. पहिला फॉर्म्युला काय होता? MV is equal to PT. आता काय झाला? P is equal to M upon KR. काय आहे P म्हणजे? P म्हणजे काय आहे? किंमत. किंमत दर. P म्हणजे काय आहे? किंमत दर. M काय आहे? M is the supply of money. पैशाचा पुरवठा हा दिसतोय हाय आणि हा हाय, बरोबर आहे. इथला हा कट झालाय, हा कट झालाय, बरोबर आहे. के स्टँड फॉर है ना. के स्टँड फॉर सेव्हिंग. किती करन्सी? कॅश करन्सी इन हँड. लोक आपल्या हातामध्ये किती कॅश करन्सी ठेवतात, सांभाळून ठेवतात. आणि आर म्हणजे रिअल इन्कम. रिअल इन्कम म्हणजे बाकी सगळ्या वजाती करायच्या आणि जे उरला आहे, जेवढा टॅक्स वॅक्स सगळं मायनस केलं की जे काही उरला आहे दॅट इज अ रिअल इन्कम. फॉर्म्युला कसा तयार झाला आता बदलला, बरोबर आहे. किंमत दर जो आहे तो कशाचं सूत्र आहे? किती पैशाचा सप्लाय आहे डिवायडेड बाय किती हातात उरवून ठेवले. आणि खरी कमाई काय? खरी कमाई म्हणजे ते आपलं हे ना, नाही तर जाण त्या याच्यामध्ये आणि दुकान लावायला बस कमवून आणलं, तो खरी कमाई नाही. खरी कमाई म्हणजे कुठली? अशी कमाई ज्याच्यामध्ये सगळ्या वजाती केल्या जातात आणि प्रत्यक्षात खर्च करण्यास किती पैसा उरला असतो. ओके, आता आपल्याला काय दिसेल की हा जो एलिमेंट आहे आणि हा एलिमेंट याचं घेणं देणं आपल्याला दिसून, याच्यामध्ये ताळमेळ बसला तर आपल्याला दिसतंय प्राइस त्याच्यानुसार मूव्ह होते. उदाहरण 100 रुपये एकाने कमवले आणि 100 रुपयामधून 10 रुपये टॅक्स घेतला आणि 90 रुपये जे शिल्लक आहे त्या 90 रुपयामधून 20 रुपये त्याने वाचवून ठेवले आणि 70 रुपये खर्च केले. तर परिणाम कितीचा पडेल आता? 70च रुपयाचा. प्रत्यक्षात त्याच्या हातात किती? 90 रुपये. 90 रुपये हातात असताना 70 रुपयाचा परिणाम म्हणजे किंमत वाढ भरकन होईल का? नाही, बरोबर आहे. म्हणजेच काय तर आपल्याला कंट्रोल झालेला दिसेल. हा जो गुणोत्तर आहे हा गुणोत्तर म्हणजे कॅश बॅलन्स अप्रोच. आता कॅश बॅलन्स अप्रोच काय सांगतो की व्यक्ती जो आहे नॉर्मली किती खर्च करायचा आणि किती ना खात्यात ठेवायचा याचं गुणोत्तर मिळवत असतं आणि त्याच्यानुसार किमतीवर परिणाम पडत असतो, बरोबर आहे. आता कोरोनाच्या संकट काळामध्ये लोक उधळपट्टी करत आहेत का? नाही. का नाही करत आहेत? त्यांना माहित आहे की भविष्य अनसर्टन आहे, पुढे पगार होईल की नाही होईल, जेवढा आहे तो उडवून ठेवायचा है ना. आणि म्हणून त्याच्यानुसार ते सांभाळून ठेवतात, त्यानुसार किमतीवर परिणाम पडताना दिसतो, बरोबर आहे. राईट. काही डाऊट याच्यामध्ये?
प्राइस प्राइस म्हणजे काय काय विचारायचं आहे सुवर्ण मला लक्षात नाही आलं काय विचारायचं तुला अनेबल टू अंडरस्टँड थोडं प्लीज मला सांगशील काय विचारायचं आहे तुला म्हणजे पहिलं तू जे एम ए हे कोड पण वापरलं हे पण मला लक्षात आलं नाही आणि देन सुवर्ण म्हणजे प्राइस काय म्हणते ते पण लक्षात आलं प्लीज एक्सप्लेन करून सांगशील थोडं ब्रीफली म्हणजे मी सांगू शकेन हा पी मीन्स प्राइस ओके ओके यस यस पी मीन्स प्राइस 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 लेवल असते किंमत जी आहे ती आहे किती ओके किंमत किती राहील वस्तूची तर किंमत दर ज्याला आपण म्हणतो तो ठीक आहे राईट आता आपण एक सूत्र पाहूया मी सूत्र सांगतो आणि मग क्लोज करू ओके ठीक आहे बघा आता तो सांगतो एक सूत्र आहे इन्फ्लेशन रेट म्हणजे किंमत वाढीचा दर हा जर काढायचा असेल तर फॉर्म्युला आहे मॉनेटरी ग्रोथ रेट है ना मॉनेटरी ग्रोथ रेट म्हणजे नाणे विषयक वृद्धी दर प्लस ग्रोथ rate of velocity of money म्हणजे पैशाच्या गतीचा वृद्धी दर मायनस काय मायनस करायचा आहे मायनस ग्रोथ रेट ऑफ रियल एक्सपेंडिचर है ना ज्याला आपण रिअल काय शिकतो हा वास्तव खर्चाचा वृद्धी दर हा फायनल फॉर्म्युला आपल्याला क्वांटिटेटिव्ह थिअरी ऑफ मनीचा किंमत वाढीचा दर जर आपल्याला घ्यायचा असेल तर पैशाचा पुरवठा नाणेविषयक हा पैशाचा पुरवठा आहे पैशाचा पुरवठा मनी सप्लाय आणि हा जो आहे किती फिरला पैसा म्हणजे पैशाची लिक्विडिटी किती तरलता किती एका हातून दुसऱ्या हातून तिसऱ्या हाती किती जलद गतीने जात आहे है ना किती पैसा बाजारात भरकन फिरू शकतो ती फिरण्याची गती मायनस ग्रोथ रेट ऑफ रियल एक्सपेंडिचर है ना रियल एक्सपेंडिचर म्हणजे प्रत्यक्षात किती खर्च झाला हा मायनस करायचा उदाहरण आपण बघूया 100 रुपये आहे 100 वेळा फिरले 100 रुपये 100 वेळा फिरले है ना 100 रुपये जे आहे 100 वेळा असे गरगर फिरले हे फिरले की हे फिरण्याची गती याच्यावर लागणारा खर्चही सांभाळेल तो मायनस करावा लागेल जर याच्यावर होणारा खर्च जो आहे हा 100 रुपये आणि 100 रुपये तयार करण्यासाठी लागलेला खर्च म्हणजे प्रत्यक्षात जे काही आहे एक्सपेंडिचर जे आहे ते किती आहे तर ते जर 10 असेल तर त्याच्यानुसार फॉर्म्युला जर आपण ढोबळ मानाने -10 म्हणजे 190 ठीक आहे म्हणजे इन्फ्लेशन किती झाला आहे 190 जी 100 रुपयाची वस्तू होती ती कितीची झाली आहे 190 ची झाली असं गृहीत धरल्याच आहे आता आपण बघूया की एक्झॅक्ट हा जो रियल एक्सपेंडिचर आहे तो काय आहे है ना तर आपल्याला असं दिसेल की रियल एक्सपेंडिचर म्हणजे पहिला भाग आहे लेबर फोर्स काय आहे काम करणारे त्यांना पेमेंट करावं लागेल त्यांचं सगळं पाहावं लागेल ते मायनस करावं लागेल सोबत टेक्नॉलॉजी किती बिल्डअप झाली आहे ते मायनस करावं लागेल जर या दोघांमध्ये डेव्हलपमेंट झालं विकास झालं तर हा जो एक्सपेंडिचर हा कमी होईल हा जर कमी झाला तर ऑब्वियसली हे वाढेल आणि हे वाढलं तर दर वाढेल आणि दर वाढला की इकॉनॉमी वाढत
जाईल, बरोबर आहे. पण केव्हा नॉर्मल याच्यामध्ये, लॉंग टर्म याच्यामध्ये, शॉर्ट टर्म याच्यामध्ये नाही. शॉर्ट टर्म याच्यामध्ये जे काही इन्फ्लेशन असतं ते तात्पुरतं असतं. लॉंग टर्म मध्ये किंमत वाढ जी आहे, इकॉनॉमिक ग्रोथ जी आहे ती वेगळ्या प्रकारे होत जाते. ओके, हा फॉर्म्युला थोडा पाठ करून ठेवा. मग आपण कन्क्लुजन करूया. काय कन्क्लुजन करता येईल याच्यावर? पहिलं कन्क्लुजन, मनी सप्लाय इज इक्वल टू प्राइस लेवल. पहिलं, जितका पैशाचा पुरवठा होईल तितक्या किमती वाढत जातील. दुसरं, जर पैशाचा पुरवठा हा जर पोटेन्शियल ग्रोथ रेट याच्याशी असेल, पैशाचा पुरवठा पोटेन्शियल ग्रोथ रेटशी असेल तर किमती वाढणार नाही. संभाव्य जे आहे वृद्धी आणि पैशाचा पुरवठा समसमान असेल तर प्रोडक्शन आणि सप्लाय ऑफ मनी हे समसमान असेल, त्याच्यामुळे इन्फ्लेशन कसं असेल? 0 असेल. कारण की जेवढा सप्लाय तेवढा पुरवठा, त्याच्यामुळे कुठलाही भाव वाढणार नाही. परंतु जर मनी सप्लाय जो आहे हा जर वाढला तर मग मात्र इन्फ्लेशन वाढू शकतं. म्हणजेच काय तर जर इन्फ्लेशन किंमत वाढ खऱ्या अर्थाने थांबवायची असेल, किंमत वाढ खऱ्या अर्थाने थांबवायची असेल तर मनी सप्लाय जो आहे हा पोटेन्शियल ग्रोथ रेट पेक्षा कमी असला पाहिजे, फालतूचा पैसा नसला पाहिजे. भारतामध्ये आपण जर बघितलं तर तुम्हाला दिसेल रिअल इस्टेटचे प्राइस का वाढत आहे? त्याचं कारण आहे फालतूचा पैसा आहे. ब्लॅक मनी, पॅरलल मनी. ब्लॅक मनी, पॅरलल मनी हा मॉनिटायझिंग करतो, उगाचेच भाव वाढवतो. हा जर कमी झाला तर मग अडचण नाही. असा गृहीत धरा की भारतात करन्सी ही प्लास्टिकच राहिली आहे, असं गृहीत धरा. कुठेही गेला तर कॅश नावाची वस्तूच नाही, कॅश ट्रान्झॅक्शन अलाउच नाही. बँकमध्ये तुम्ही माझ्या काउंटरला यायचंच नाही, कॅश मागायला बी यायचं नाही ना कॅश द्यायला बी यायचं नाही. जे काही ऑनलाईनच होईल. 100% ऑनलाईन जर झालं असं गृहीत धरा, भारतामध्ये 100% ऑनलाईन झालं तर खरा सप्लाय माहीत होईल आणि मग खऱ्या अर्थानं किमती रिफ्लेक्ट होतील. भारतामध्ये अजूनही आउट ऑफ सिस्टीम हा 40%च्या वर, हे फक्त सरकार सांगतं 40%, प्रत्यक्षात 60% अशी हे बाहेर आहे आणि त्याच्यामुळे किमती भरभर वाढताना दिसतात. उगाच इकडे लोक भिकेला टेकले आहेत आणि तिकडे किमती वाढताना आपल्याला दिसतात. ओके, खैर तो बबल पण असतो, तो एक दुसरा एलिमेंट आहे. पण ह्या कॉन्टेक्स्टमध्ये जर लक्षात घेतलं तर आपल्याला असं दिसेल पैशाचा पुरवठा हा निश्चित करतो. काय निश्चित करतो? मागणी, आणि मागणीच्या भरोशावर किंमत. मग पैशाचा पुरवठा जो आहे हा निश्चित करतो तर त्याची वेलॉसिटी सुद्धा निश्चित करायला काही एलिमेंट आपल्याला दिसतात. कुठले एलिमेंट आहे की वेलॉसिटी जी आहे ही टेक्नॉलॉजीच्या आधारावर सुद्धा निर्भर आहे. आज बघा, पहिलेच्या काळी मला आठवतंय की माझ्या वडिलांचा पगार व्हायचा तो पूर्ण कॅश घरात यायची. आम्ही अशी छान नवीन नवीन नोटं पाहायचो, पूर्ण कॅश घरात यायची आणि मग ती चोपडी घेऊन बसायचे. याला एवढं लागते, तेवढं लागते, किराणा एवढा, असं गणित फिक्स आणि एवढे शिल्लक, तेवढं फक्त बँकेत जायचे, पूर्ण पैसे मिळायचे. बरोबर आहे? कधी बँकेत कधी घरात ठेवायचं. आता मात्र आपल्याला पगार पाहायला भेटत नाही असा कॅशमध्ये, है ना? कॅशमध्ये भेटत नाही, आपल्या बँकेत डायरेक्ट जमा होते. म्हणजे बँकेत असते, बँकेत असल्यानंतर आपल्याजवळ काय आहे? एटीएम कार्ड आहे. एटीएम कार्ड आहे, कार्ड घेऊन फिरतो, बरोबर आहे? आणि कार्ड घेऊन फिरतो आणि कार्ड जिथे पाहिजे तिथे आपण वापरू शकतो. म्हणजेच काय, आज जरी आपल्या हातात कॅश नसली परंतु टेक्नॉलॉजीमुळे, तंत्रज्ञानाच्या विकासामुळे याची गती मात्र वाढलेली आहे. आणि जेवढी गती वाढेल तेवढा भाव वाढेल, तेवढं मार्केट वाढेल. म्हणून बघा मार्केट असं खुल्लं फुल्लं आहे ना. आपल्याला कॅश घेऊन जायची गरज नाही, कार्ड घेऊन जातो ह्या दुकानात, त्या दुकानात, त्या दुकानात. आता तर कार्डचा दुसरा स्वरूप आहे क्रेडिट कार्ड.
चिंता नाही, हे खर्च करते, हे खर्च करते, पूर्ण बिग बाजार घरी आहे का ना, पूर्णच बिग बाजार घरीच घेऊन येते, पूर्ण ना क्रेडिट कार्डचा पूर्ण डेबिट करून टाकते, असं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच काय, टेक्नॉलॉजीमुळे पैशाची व्हेलॉसिटी, पैशाची तरलतेची गती जी आहे ती बदललेली आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला काय दिसतं, भाववाढ होताना दिसतो. ओके, ठीक आहे. तर कॅश बॅलन्स अप्रोच काय मदत करतो, तर नॉर्मल टाइमला सुद्धा किमती कशा वाढतात, कशामुळे वाढतात असं म्हणतो, याच्यामुळे वाढतात की मनुष्य हा मनी सप्लाय म्हणजे प्रत्यक्षात किती खर्च करतो आणि किती हाताशी ठेवतो याचं गुणोत्तर म्हणजे नॉर्मल टाइमला आपल्याला इन जनरल किंमत वाढ दिसून येते. ओके, म्हणजेच क्वांटिटेटिव्ह थिअरी ऑफ मनी काय सजेस्ट करतं, हे सजेस्ट करतं की पैसा जो आहे हा किमती कशा वाढवतं आणि किंमत वाढली तर पैशाचं अवमूल्यन, पैशाची घसरण कशी होते, हे सूत्र म्हणजे क्वांटिटेटिव्ह थिअरी ऑफ मनी. ओके, काही अडचण? ओके, थँक्यू.